नमस्कार, श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला इथे रव्याचे खुसखुशीत असे लाडू बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीने हे पहा, तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते। इथे सहज असं फुटलं जातं बघा, सुंदर असा हा लाडू तयार होतो। तर ही रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, खूप सुंदर असं। तर इथे रव्याचे खुसखुशीत लाडू करण्यासाठी तर मी 3 वाटी बारीक रवा घेणार आहे। हे 1 वाटी, 2 वाट्या आणि हे 3 वाटी। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे 3 वाटी। हा रवा मी डायरेक्ट कढईमध्ये टाकलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे, निवडून वगैरे चाळून घेतलेला आहे। हा रवा आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। आणि हा रवा भाजण्यासाठी तर 1 वाटी मी साजूक तूप वितळून घेतलेला आहे, घरचं तूप आहे। हे अर्धी वाटी आधी टाकायचं ना, अर्धी वाटी भाजत भाजत तुम्हाला मी सांगणार आहे कसं करायचं आणि काय करायचं, आणि पुढचं साहित्य पण तुम्हाला मी रेसिपी बनवताना दाखवणार आहे। तर इथे 3 वाटी रवा आहे आणि 1 वाटी तूप आहे। चला तर आपण आता पुढची रेसिपी पाहून घेऊया। सगळ्यात आधी आपण रव्याला तूप नाही लगेच टाकायचं, थोडंसं आपण भाजून घेऊया आधी, आणि मग आपल्याला तूप टाकायचंय थोडं थोडं करून। आधी रवा असा कोरडाच भाजून घेऊया। इथे पाहू शकता 5 मिनिटं मी असाच रवा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं आहे। अर्धी वाटी आधी टाकूया, अर्धी वाटी नंतर टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया तूप। घाई करायची नाही, गॅस मिडियम टू लो ठेवून आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान भाजला जाईल रवा। आता राहिलेला अर्धी वाटी तूप आहे ना, ते टाकून घेऊया आणि परत एकदा छान भाजून घेऊया रवा। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत रवा भाजताना, आणखीन एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मस्तपैकी छान बघा कलर बदलायला लागलेला रव्याचा, आणि सुगंध पण छान येतो। रव्याला सारखं हलवत राहायचं, म्हणजे बुडाला नाही चिटकणार रवा, आणि छान असा फुलल्या जाईल बघा, किती सुंदर दिसायला लागलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता रवा छान भाजलेला आहे, कलर पण चेंज झालेला आहे। कमीत कमी मला इथे 15 मिनिटं लागलेत। मी कमी गॅसवर व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे रवा। अशा पद्धतीने आपला रवा छान भाजलेला आहे। आता एका प्लेटमध्ये हा रवा काढून घेऊया। गॅस बंद केलेला आहे मी इथं। आता ह्याच कढईमध्ये मी काय करणार आहे, इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, थोडेसे मनुके घेतलेले आहेत, थोडे बदामाचे काप घेतलेले आहेत आणि काजूचे काप घेतलेले आहेत। हे सगळे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये। इथे 2 चमचे तूप टाकायचं आहे। आता थोडेसे फ्राय करून घेऊया हे ड्रायफ्रुट्स। तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही टाकू शकता, चारोळी टाकू शकता, तुम्ही काहीही टाकू शकता ड्रायफ्रुट्स। ते ड्रायफ्रूट छान भाजून झालेले आहेत, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। छान भाजले गेलेले आहेत, हे पहा, जास्तही भाजायचे नाहीयेत, कडवटपणा येतो। अशा पद्धतीने भाजून घ्या। तर ह्याच कढईमध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे। तर इथे मी 3 वाटी रव्याला 2 वाटी साखर वापरणार आहे, म्हणजे अर्धा किलो रवा आहे, त्याच्यासाठी मी 2 वाटी साखर वापरणार आहे। ड्रायफ्रूट भाजल्यानंतर मी इथे 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, तो आपल्याला थोडासा हलका असा भाजून घ्यायचा आहे। गॅस बंद करून भाजला तरी चालेल। आता याच्यामध्ये भाजून घेऊया, छान लाडू होतील। खोबर इथे मी गॅस बंद करूनच भाजून घेतले, हे पहा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे। खोबऱ्याला वेळ लागत नाही खिसायला, जास्त वेळ भाजायला, म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे, नाहीतर करपल्या जातं। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया, हे पहा, अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे। आपण 3 वाट्या रवा घेतले ना, त्याला 2 वाटी साखर घालायची, म्हणजे योग्य असं प्रमाण आहे। तर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर थोडीशी कमी करू शकता। 2 वाटी साखर घेतली। आता गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण साखर वापरली आहे ना, त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी टाकायचं आपल्याला। हे 1 वाटी आणि अर्धी वाटी, म्हणजे 1.5 वाटी पाणी घालायचंय। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गॅस मिडियम करून आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कळत नसेल ना, तर इतकं असं बुडेल इतकं, साखर बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। हे अर्धा किलो लाडूचं प्रमाण आहे, अर्धा किलो रव्याचं। इथे पाकाला छान उकळी आलेली आहे, हे बघा, अशा पद्धतीनं। आता आणखीन आपल्याला पाक थोडा घट्ट करून घ्यायचा आहे, एकतारी पाक करून घ्यायचा आहे।
या पाकामध्ये आपल्याला काय करायचं, एक अगदी चिमूटभर मीठ टाकायचे, जास्त नाही. तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका, पण चव छान लागते. हे बघा मी एकच चुटकी घेतलेली आहे, तेवढीच टाकायची. 1 चमचा विलायची पूड घेतलेली आहे, ती पण टाकायची. पाहून घेऊया आपला पाक तयार झालेला आहे का. इथे एक मी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून घ्यायचा. हे बघा आणखीन थोडासा होऊ द्यायचा आहे, म्हणजे थेंब सरकायला लागलेला आहे. आणि बोटाने म्हणला तर थोडंसं चिटकायला लागलंय, म्हणजे थोडंसं आणखीन बनवायचंय. इथे गॅस बंद करून आपण पाक चेक करून घ्यायचा आहे, नाहीतर इथे आपण चेक करेपर्यंत जास्त पाक पुढे जाईल, म्हणजे लाडू घट्ट होतात. थोडंसं फुंकर मारायचे आणि पाहून घ्यायचं. हे बघा अशी एक तारी पाक तयार झालेला आहे अशा पद्धतीनं. आता हे पाक आपला रेडी आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे मी इथं. हा आपला 1 तारी पाक तयार आहे. आता आपण भाजलेल्या रव्यामध्ये हा पाक टाकून घेऊया. मला पाक तयार करण्यासाठी 20 मिनिटं लागलेले आहेत मिडियम गॅसवर, कमी पण केलता मी शेवटी. आता हे रव्यामध्ये भाजलेलं खोबरं आहे ना, ते टाकून घेतलेलं आहे. पण पाक टाकून घ्यायचा आहे. पूर्ण पाक टाकून घेतलेला आहे मी. आणि रवा पटकन मिक्स करून घ्यायचा आहे, गुठळ्या नाही होत. पाक टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं पटकन, म्हणजे गुठळ्या अजिबात होत नाहीत. हे बघा मस्त असा ऑब्झर्व व्हायला लागलाय पाक रव्यामध्ये. आता ह्याला एक 15 ते 20 मिनिटं असंच झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे छान असं मुरल्या जाईल पाकामध्ये रवा. झाकण ठेवूया आणि असंच 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेले आहेत. आपण हे आता ड्रायफ्रूट्स टाकून चमच्याने मिक्स करून घेऊया आणि परत झाकून 10 मिनिटं ठेवायचं आपल्याला. बघा आधी किती पातळ वाटत होता रवा, जसं जसं पाक मध्ये मुरल्या जाईल ना तसं तसं छान होतं. आता मिक्स करून घेतलेलं आहे, आणखीन 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं. बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत. हे बघा छानपैकी पूर्ण रवा पाक मुरून घेतलेला आहे, व्यवस्थित असं झालेलं आहे. थोडंसं गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे. हे बघा अशा पद्धतीनं पहा किती सुंदर झालेलं आहे. आता थोडंसं असं हाताने मिक्स करून घेऊया. हाताने असं थोडंसं चोळून घ्यायचं रवा आणि मग ह्याचे लाडू बनवून घ्यायचे. आता ह्याचे लाडू बनवून घेऊया. जर तुम्हाला थोडंसं मोकळं वाटत असेल ना, थोडंसं दूध असं हातात थोडंसं दूध घ्यायचं, अगदी थोडंसं, आणि असं शिंपडून मग लाडू बांधून घ्यायचे. जर तसेच लाडू बांधत असेल तर अजिबात दूध टाकायची गरज नाहीये. आता लाडू बांधून घेऊया. छोटे छोटे छान व्यवस्थित बांधून घ्यायचे. हे बघा किती गोल छान अशा पद्धतीने आता असे सगळे लाडू बनवून घ्यायचे आपल्याला. किती मस्त झालेलं आहे, खुसखुशीत आणि सुंदर चवीला छान होतात. हे बघा आता अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा मी सगळे लाडू व्यवस्थित असं बांधून घेतलेलं आहे. मीडियम आकाराचे बांधलेले आहेत. 15 ते 20 लाडू झालेले आहेत. आणखीन छोटे बांधले तर तुमचे 20 ते 25 लाडू होतील. अशा पद्धतीने मी लाडू छान असे करून घेतलेले आहेत. आता ही रेसिपी आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.